मुगलशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, मुगलशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी। मान्यता कर रद्द करा। सरकारचा बनायचं काय? खाली डोकावरती पाय. आणि खाली बसून घ्या. त्या पहिल्या मानेला महानगरपालिकेला ऐकून देण्यासाठी आपण सगळ्यांनी आलात. मालमत्ता कराराविषयी जे महाआंदोलन केले महाविकास आघाडीतर्फे काय सांगाल त्याविषयी? प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती पनवेलच्या वतीनं हे आंदोलन छेडण्यात आलेलं आहे आणि महाविकास आघाडी म्हणून आम्ही साऱ्यांनी त्याला पूर्ण समर्थन पूर्ण पाठिंबा दिलेला आहे. मालमत्ता कराचा जो बुलडोजर पनवेलकरांच्या छातीवर गेले 6-7 वर्ष चालतोय, अनेक पनवेलकरांना या बुलडोजरमुळे हृदयविकाराचा त्रास झाला अशी आमची माहिती आहे. आपण बघायला गेलं तर घर विकून कर भरावा लागेल अशा पद्धतीची कराची आकारणी केलेली आहे. राज्यामध्ये अन्यत्र महानगरपालिकेची स्थापना झाल्यानंतर पहिल्या 5 वर्षामध्ये अशा पद्धतीचा अघोरी कर कुठेही लावला गेला नाही. जे जनरली जुने कर असतात ग्रामपंचायत हद्दीतले तेच कायम ठेवण्याची परंपरा आत्तापर्यंतची आहे. अनेक विकसित महापालिकांचा कर देखील पनवेल महानगरपालिकेनं जे स्ट्रक्चर केलेलं आहे त्याच्यापेक्षा जास्त आहे आणि याच्या विरोधात समस्त पनवेलकर अतिशय मोठ्या संख्येनं या ठिकाणी लढतायत. अनेक वेळेला लढे आंदोलनं उभारल्यानंतर प्रशासनाकडून तत्कालीन सत्ताधिकाऱ्यांकडून या ठिकाणी राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडून वेळोवेळ असलेल्या पालकमंत्र्यांकडून पनवेलकरांना आश्वस्त केलं जातं, आपण बैठक घेऊ आणि या विषयावर निर्णय करू. पण मोर्चा किंवा आंदोलन थांबलं की बैठकही होत नाही, त्याच्यामुळं निर्णय होण्याचा काही प्रश्न येत नाही अशी परिस्थिती आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये शेवटी रणरणत्या उन्हामध्ये रस्त्यावर वरून सूर्यनारायण खालून तापलेला रस्ता या परिस्थितीमध्ये वारंवार येण्याची पाळी पनवेलकरांवर येते. जनतेला या ठिकाणी कुठलंही सुविधा देणं नाही, जनतेच्या मागण्यांकडे कुठल्याही प्रकारानं लक्ष देणं नाही, उलट्या त्या दुर्लक्षित करणं अशी अतिशय विदारक अशी परिस्थिती या पनवेल महानगरपालिकेची आहे. शासन पलावासारख्या करोडो रुपयांची घरं असलेल्या डोंबिवलीच्या कॉम्प्लेक्सला त्या ठिकाणी करमाफी फी देतं, मात्र या ठिकाणी पनवेल महानगरपालिकेतल्या गरगरीब लोकांनी आंदोलनं केली, मागण्या केल्या, विधिमंडळामध्ये प्रश्न आले, कोर्टात विषय गेला, तरी या विषयाला दाद न देता पनवेलकरांना सावत्रपणाची वागणूक देण्याचं सत्र सातत्यानं चालू ठेवत आहे. आणि शेवटी संविधानानं लोकशाहीनं जे आंदोलनाचा अधिकार आम्हाला दिलेले आहेत त्याचा वारंवार वापर आम्हाला करावा लागत आहे. या ठिकाणी मी पनवेल संघर्ष समिती जी स्थापन झालेली आहे, प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती पनवेल तालुक्यासाठीची, त्या समितीच्या माझ्या साऱ्या सहकार्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करेन की त्या मंडळींनी पुनरुपी या प्रश्नाला नव्यानं गती दिलेली आहे. आम्ही मंडळींनी महाविकास आघाडी म्हणून त्यांना सर्वतोपरी पाठिंबा दिलेला आहे. आमच्या कार्यकर्त्यांनाही या ठिकाणी या आंदोलनामध्ये सहभागी व्हा अशा पद्धतीचे संदेश आम्ही दिले. आणि आपण बघता अतिशय शॉर्ट नोटीसनं या ठिकाणी पनवेलकर मोठ्या संख्येनं जमलेले आहेत. आपल्या माध्यमातून या ठिकाणी शासनाला पनवेल महानगरपालिकेला आवाहन करतो की गोरगरीब पनवेलकरांना या कराच्या त्रासापासून, कराच्या बुलडोजरपासून मुक्तता मिळवून देण्याच्या दृष्टीनं निर्णय घ्यावा अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो. या ठिकाणी गेल्या 4 वर्षापासून पनवेल तालुका प्रकल्पग्रस्त समितीच्या माध्यमातून आणि महाविकास आघाडी आणि इतर समाज बांधवांच्या माध्यमातून 4 वर्षापासून या अवाढव्य जाचक मालमत्ता कराच्या विरोधामध्ये आंदोलन सुरू आहे. तरी देखील पनवेल महानगरपालिका असेल किंवा या ठिकाणचे स्थानिक ज्यांनी हा
या ठरावाला मंजुरी देऊन मालमत्ता कराची आकारणी करून ज्या नगरसेवकांनी मालमत्ता कर आकारणी दिली त्यांनी ठोस अशी भूमिका अद्याप घेतली नाही. आमची मागणी अशी आहे की 1 ऑक्टोबर 2016मध्ये पनवेल महानगरपालिका अस्तित्वात आली आणि त्याच्या आधी 23 ग्रामपंचायती होत्या आणि 60 गावं आणि आदिवासी पाडे 25 आहेत. आणि ज्यांना कर 500 रुपये यायचा आज त्यांना 2000-2500 येत आहे. साधा कनेक्शन घ्यायचं असेल, नल कनेक्शन घ्यायचं असेल तर ग्रामपंचायत असताना आम्ही 1,500 ते 2,000 द्यायचो, आज 12-15 हजार रुपये आम्हाला मोजावे लागत आहेत. अशा प्रकारे विविध कर जे आहेत हे महानगरपालिकेने वाढवून ठेवलेले आहेत. आमची भूमिका हीच आहे की पनवेल तालुका प्रकल्प समितीच्या माध्यमातून या ठिकाणी आंदोलन होत असताना 23 ग्रामपंचायती 60 गावं ही भूमिहीन आहेत. MIDC, सिडको, रेल्वे किंवा शासनाच्या विविध प्रकल्पामध्ये बाधित गावं आहेत आणि आमच्याकडे घर वगळता एकही गुंठा जमीन शिल्लक नाही. या देशाच्या विकासासाठी आमच्या लोकांच्या जमिनी अल्पदराने शासनाने घेतलेल्या आहेत. 1970मध्ये MIDC, सिडको येत असताना आमच्या वाडवडिलांना या शासनाने आश्वासनं दिली होती की तुमच्या गावाचा विकास केला जाईल, शैक्षणिक सामाजिक विकास केला जाईल, सर्व नागरी सुविधा दिल्या जातील. परंतु 70 वर्षापासून 23पर्यंत जवळपास 53 वर्षामध्ये शासनाने आमचा कुठल्याही प्रकारचा सर्वांगीण विकास केला नाही. आणि आता हेच प्रशासन, महानगरपालिका प्रशासन सांगते की तुमच्या गावांचा आम्हाला विकास करायचा आहे आणि त्यासाठी आम्हाला कर पाहिजे. परंतु ह्याच शासनाला आम्ही हेच ठणकावून सांगतोय की 70मध्ये ज्या जमिनी आमच्या घेतल्या MIDC, सिडकोमध्ये, तेव्हा आमच्या विकासाची नागरी सुविधा देण्याची आणि आमचा विकास करण्याची जबाबदारी शासनाने घेतली होती. आणि पालिका प्रशासन सांगते आम्हाला आता तुमच्या खिशातून कर पाहिजे, कराच्या स्वरूपामध्ये पैसे पाहिजेत आणि तुम्हाला आम्ही नागरी सुविधा देणार आहोत. आणि हे असं आम्ही कदापि सहन करू शकत नाही. आणि म्हणून या भावनेनं इथला भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त जो भूमिहीन आहेत आणि भूमिहीन असल्यामुळे आमची जी मागणी आहे ग्रामपंचायतीप्रमाणे दर आकारणी करण्याची, ही आमची रास्त मागणी आहे, न्याय मागणी आहे. आणि या भावनेने या ठिकाणी आम्ही सर्व आंदोलक जमलेलो आहोत. सर, आज मोठ्या प्रमाणात प्रकल्पग्रस्त जमलेले आहेत, आपण रास्ता रोकोही केलेला आहे, पण अद्याप तुम्हाला प्रशासकीय अधिकाऱ्यांचं किंवा आयुक्तांचं काही भेटणं वगैरे झालेलं आहे? याआधी आमच्या संघटनेसोबत किंवा आम्हाला ज्यांनी पाठिंबा दिला त्या पक्षांच्या महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत बैठका झालेल्या आहेत. जवळपास 4 बैठका प्रत्यक्ष आयुक्तांनी घेतलेल्या आहेत. परंतु आयुक्तांच्या बैठकीमध्ये आयुक्तांनी एकच सांगितलं होतं की संबंधित विषय हा मुख्यमंत्र्यांच्या आणि नगरविकास मंत्र्यांच्या अंडरमध्ये असल्यामुळं आपण मुख्यमंत्र्यांसोबत लवकरच बैठक घेऊ आणि हा प्रश्न मार्गी लावू. परंतु आयुक्तांनी जो दिलेला आश्वासन आहे हा आश्वासन पाळला न मुले या ठिकाणचा भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त आज रस्त्यावरती उतरलेला आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांचं काय आपल्या भेट झालेली आहे? आम्हाला काल त्यांचा मेसेज आला होता की तुम्ही चर्चेला या, परंतु आम्ही त्यांना 18 दिवस आधी या आंदोलनाची नोटीस देऊन 18 दिवसाच्या आधी त्यांनी आम्हाला बोलवले असता आम्ही गेलो असतो. परंतु त्यांनी काल बोलवल्यामुळं आम्ही जनतेला जे आव्हान केलं होतं आंदोलनाचं ते आम्हाला पार पाडायचं होतं. भविष्यामध्ये जर त्यांनी आम्हाला बोलवण झाली तर आम्ही त्यांच्यासोबत चर्चा करू. आपल्या मागण्या 2 आहेत. एक, पहिल्या 5 वर्षाचा मालमत्ता कर पूर्णपणे रद्द करा. त्याच कारण असे की 268 करोड व्यापाऱ्यांचा माफ केलेला आहे LBT स्वरूपात. आणि ज्या शेतकऱ्यांनी, ज्या प्रकल्पग्रस्तांनी जमिनी दिल्या आहे इथे नवी मुंबई, पनवेल वसण्यासाठी, आणि त्या पनवेल आणि नवी मुंबईमधून यांना टॅक्स मिळतो, आमच्या जमिनीमुळे यांना टॅक्स मिळतो, त्या प्रकल्पग्रस्तांना मात्र जो कर आहे तो माफ केला जात नाही. आमचा कर किती आहे तर मी मगाशी हिशोब सांगितला, आत्ताही सांगतो, 400 घराप्रमाणे 300 प्रत्येकाला जर घरपट्टी असेल तर 300 गुणिले 400 असं 1,20,000 प्रत्येक गावाला, असे 64 गावांचे 76,80,000 म्हणजेच 1 करोडच्या आसपास. एका वर्षाचा 1 करोड तर 5 वर्षाचा 5 करोड. जर 268 करोड माफ होऊ शकतात तर मग 5 करोड का माफ होऊ शकत नाही? पहिला विषय. दुसरी आमची मागणी अशी आहे की 6 वर्ष, पुढच्या 5 वर्षानंतरचा हा 6वा वर्ष हा मालमत्ता कर जो ग्रामपंचायत कर होता तो नवी मुंबईमध्ये तुम्ही आता बघाल तर माझ्याकडे पुरावे सहित आहे. नवी मुंबईच्या करावे गावामध्ये 410 रुपये इतकी मालमत्ता कराची इतकी मालमत्ता कर आहे. आणि ठाण्यामधल्या दिव्या गावामध्ये 451 रुपये इतकी मालमत्ता कर आहे. मग तिकडे जर शक्य आहे मालमत्ता कर ग्रामपंचायतीनुसार घेण्यासाठी, मग इथे का शक्य नाही? हा आमचा पहिला प्रश्न असेल. आणि आम्हाला मुख्यमंत्री साहेबांकडून पूर्णपणे
शाश्वती आहे, कारण जरांगे पाटील साहेबांना जसं त्यांनी न्याय दिला तसंच ते आम्हाला देतील आणि ते भूमिपुत्रांचा विचार करतात आणि गरिबांचा विचार करतात, म्हणून त्यांनी ते जे जरांगे पाटील साहेबांचे जे विषय होते, मागण्या होत्या त्या पूर्ण केल्या, तशाच आमच्या मागणीला देखील न्याय देतील एवढी आमची इच्छा. सर, आज इंडिया आघाडीचे नेते देखील आपल्याबरोबर होते, तर त्यांनी देखील काय मुख्यमंत्र्यांशी याबाबत काही चर्चा ह्या आधी किंवा ह्याच्या पुढे करणार आहेत का, काय ठरलं आहे काय? आत्तापर्यंत तरी त्यांनी असं हे झालं नाही, परंतु काही लोकांनी आम्हाला सांगितलेलं आहे की मुख्यमंत्र्यांसोबत आपली बैठक चालू आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या सचिवांपासून काही गोष्टी म्हणजे त्यांच्या काही बैठकी चालू आहेत या विषयात. आत्ताही आयुक्त इथे नाहीत असं आम्हाला समजलं आहे, कारण तिकडे त्याच गोष्टीसाठी त्यांना तिकडे बोलवण्यात आलेलं आहे. सर, गेल्या वर्षी आपण मोठं आंदोलन केलं होतं पालिकेच्याच इथे. आता ह्या वर्षी आपलं जर ही मागणी नाही पूर्ण झाली तर आपण न्यायालयीन लढा लढणार आहात? न्यायालय जरांगे पाटील साहेबांची जर मागणी मान्य होऊ शकतो, मग आमची का होऊ शकत नाही? शेवटचा आंदोलन असेल, यानंतर मात्र आंदोलन नसेल, उग्र आंदोलन असेल. 10 दिवसाची आम्ही मुदत देणार. जर नाही केलं त्याने तर मग 10 दिवसामध्ये प्रकल्पग्रस्त काय असतात आणि शेतकऱ्यांना अन्याय झाल्यावर शेतकरी काय होतो हे आम्ही नक्की दाखवणार. गेली 4 वर्ष जेव्हा 2019ला हा ठराव पारित झाला तेव्हापासून सातत्याने जनतेच्या मनात आक्रोश होता आणि तो 3-4 वेळा आपण आंदोलन स्वरूपात दाखवला. मागच्या वर्षी तर या ठिकाणी 10 दिवस धरणे आंदोलन होतं, पण त्यालाही काही यश आलेलं नाही आणि त्याच्यामुळं आज प्रकल्पग्रस्तांच्या भावना आपण बघता की इतक्या तीव्र आहेत की आता करो या मरो अशा प्रकारची सिच्युएशन आहे. मागच्या वेळी ज्यावेळी हा ठराव प्रशासनाने सभागृहात आणला तेव्हा खरं तर तो 49 विरुद्ध 25 अशा मताने तो पारित झाला आणि तो पारित करत असताना मी तर म्हणेन की प्रशासनाने खूप चुकीची माहिती सभागृहाबरोबर सादर केली. त्यांनी कंपॅरिझन केलं नवी मुंबई महापालिकेचं, त्यांनी कंपॅरिझन केलं मुंबई महापालिकेचं, त्यांनी कंपॅरिझन केलं ठाणा महापालिकेचं, पण त्यांनी जो कंपॅरिझन केला होता तोच मुळात चुकीचा होता. आमचं दुर्दैव आहे की आमच्या सत्ताधारी नगरसेवकांना ते कळलंच नाही की ही जी माहिती सभागृहापुढं आयुक्त सादर करतोय ती माहिती चुकीची आहे आणि त्या चुकीच्या माहितीच्या आधीने तो ठराव पारित झाला आणि लगेचच जनतेमध्ये ज्यावेळी ते नोटीस इश्यू झाल्या त्यावेळी नंतर लक्षात आलं की आपल्यावरती प्रचंड मोठा कराचा बोजा हा येणार आहे आणि मग लगेचच या आंदोलनाला सुरुवात झाली. अगदी सुरुवातीपासून या आंदोलनामध्ये आम्ही मंडळी सक्रिय आहोत. सातत्यानं कुठलंही आंदोलन या महापालिकेच्या विरोधातलं या कराच्या संदर्भातलं असेल त्यामध्ये आमचा सक्रिय सहभाग हा राहिलेला आहे आणि पुढेही राहील.